नमस्कार, लोक9 न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण आलेलो आहे सोमठाण देशमध्ये सध्या पाण्याची बिकट परिस्थिती आहे, परंतु शेतकऱ्यांपुढे नवीनच संकट उभं ठाकलेलं आहे का पाण्याच्या ज्या पाणबुडी मोटरी आहे त्या चोरी जात आहे। गेल्या 1 महिन्यापासून गेल्या 10 ते 15 मोटरी या ठिकाणी चोरी गेलेल्या आहे आणि आज या ठिकाणी आपण आलेलो आहे का ज्या शेतकऱ्यांच्या मोटरी चोरी गेलेल्या आहेत त्यांना विचारूया का त्यांची काय परिस्थिती निर्माण झालेली मोटर चोरी गेल्यानंतर। आमच्या मोटरी चोरी गेलेली आहे। आता पिण्याच्या पाण्याची समस्या अवघड आहे, दुष्काळ पडलेला आहे। आता नवीन मोटरी कशा प्रकारे घ्यावा आम्ही, तीच आम्हाला समस्या उभी राहिलेली। तरी याचा पोलिसांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून आमच्या मोटरीचा छेड पाण्याचे जे आहे आता सध्या तुम्ही काय व्यवस्था करताय? पाणी आता सध्या व्यवस्था दुसऱ्याच्या एरियावरून पाणी आणतो आणि ते पिण्याचं काम चालू केलेलं आहे। नक्कीच या ठिकाणी बिकट परिस्थिती निर्माण झालेली या मोटरी चोरी गेल्यामुळे। तर अजूनही काही शेतकरी आहे त्यांच्या पण मोटरी चोरी गेलेल्या आहे, तर त्यांना पण काय अडचण निर्माण झालेली आहे त्यांना विचारूया आपण। आपल्या येत द्राक्ष बागेला पाणी देता येईना, त्याच्यामुळं मोटर चोरी गेल्यामुळं फार हे झालं आहे बा। असं त्याने तो पोलिसांनी त्याचा लवकर शोध लावावा, असं कोणी चोरलं आहे काय। पण त्याच्यानंतर परत पिण्याच्या पाण्याचा बी समस्या झाली, ओढून पाणी घ्यावं लागतंय बादलीनं मोटर चोरी गेल्यामुळं। किती मोटरी गेल्या तुमच्या आणि किती नुकसान झाले? इथं तरी साधारण 15-20 मोटरी गेलेला आहे, 20 मोटरी या खोसऱ्यामध्ये। बाकीच्या तिकडं दुसऱ्या खोसऱ्यामध्ये बी जायले 20 मोटरी, पाटाच्या अंग जायले, काही इकडं वरतील्या मळ्यात गेलेलं आहे, गाड्याच्या मळ्यात भरपूर ठिकाणी मोटर गेलेलं आहे यावेळेस। साधारण एक मोटरची काय किंमत असेल? तरी 15-20 हजार रुपये। जशी हॉर्सपॉवर 8 जर असली तर ती साधारण 25-30 हजार रुपयाला बसते। 5 हॉर्सपॉवरची असली तर ती 20,000 रुपयापर्यंत जाते। 3 हॉर्सपॉवरची 15,000 रुपये, 12,000 रुपये अशी मोटर बसते एक। तर त्याची वायर कनेक्शन धरून सगळं 20-25 हजारापर्यंत जात आहे ती पाईप धरून। त्याने ती पाईप तोडून टाकलेले, सगळं काढून दिलेले मोटरी। नुकसान झाल्यामुळं एकदम बेकार परिस्थिती झाली आणि दुष्काळ पडला आहे, त्याच्यामुळे दुष्काळामध्ये आता मोटरी आणायच्या कुठून आम्ही नव्या भाऊ असं। नक्कीच दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचमध्ये हा जो खर्च आहे हा करू शकत नाहीये आणि आज सध्याचे पिकं जे आहे तर ते पण करपलेली आहे, उत्पन्न कमी, उत्पन्न निघत नाहीये। नक्कीच जबाबदार जे आहे तर त्यांनी यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करून या शेतकऱ्यांच्या ज्या मोटरी आहे त्या पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबून लाईक करा, शेअर करा।